गय 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 विठ्ठला. भजन कीर्तन लय आवडत आहे. आज गप्पा मारू लागाय कोणी येईना. यायला काय चाललंय भावाची? चाललंय बाबा भजन. बरं आहे का? बरं आहे मग. लय निश्चित बसले आज. बसलोय आता जा. असं आहे का? जोडीदार आहे नाही कोणी. हा आणि तुही वाट पाहिली तर तू येईना लवकर. आले ना आता. आताशी असं आता आणखी एक अर्धा पाऊण तास बसलं. असं आहे. हा काय अर्ध्या तासात किती गप्पा करायच्या आहेत. ये कोणाचं घर चाललंय इकडं? हे आपल्या हरिभाऊचं. असं आहे का? हा मला वाटलं तुमचंच आहे काय. नाही नाही हा आपलं आहे. आपलं जुनं घर चांगलं आहे. हा मग चाललंय आपलं. का आज का बरं लय लेट? काय नाही चाललं होतं घरी आवर सावर थोडी. असं का? हा मग म्हणले. नाही पण आपला नेम कसा आहे. हा दिवस एकही टळतो जातो पण आज आपण भेटलो नाही असं झालं का कधी? नाही नाही आणि मग मरू द्या जाऊ द्या गडीभर बसायचं बोलावं जावं मग घरी काय? आपलं आपलं. मग काय आणि काय संग येणार काय आहे? येणार आहे आपल्याला? काय करायचंय त्यांचं काही हो. आणि त्यांच्या बांधण्याची आपल्याला काय घे नाही. मग काय आपण कुठं भांडणं केले? आपण केले बांधणं का? नाही. आणि जवानीपासून आपण एकत्र वागत आलो. हा तुम्ही म्हणशाल 10 परस येर केली तेव्हा आपण येरी म्हणजे नाड्याना खाली उतरायचो वर मग- चढायचो. हा? किती कामं 72 केली. साली काम केले एवढ्या एवढ्या सुकडीसाठी. आणि काय आबोला धरायचा वरकिनीचे काम केले. मग किती वर्किंगचे काम मग. केले. हा? बंधाऱ्यावर आपली गाडी बैलगाडी असायची. मग हा? रुपया रोज रुपया रोज फक्त 3.5 रुपये रोज पडायचा एवढ्यांना बी. काय पडायचं किती अवघड होतं. मग आणि तसं आहे का आता? आणि किती एकमेकाचं काही नसलं तरी आपण बांधलो नाही कधी. नाही कधीच नाही. पण मग आता मरायच्या टायमाला कोण बांधत? काय भांडायचं काम नाही आपलं असं. मस्त आपलं पैकी मजानं राहावा बोलावा. हा हं? आव हं. ती सुकडी भेटायची बंधारे किती भारी लागायची खायला. हा ना. आम्ही तर- तुपाट तुपाट मग गुळाची अहो कढी जर निघाली. का मध्ये जर बांधले तर असे पार जायचं ते. भिजून जायचं तू. कागद तर साधा कागद त्या सुकडीला टिकत आम्ही तर खरं ना सुकडीसाठीच जायचो कामाला. नाही रोज भेटला तरी चालेल पण पोट भरायचं ना असं. सुकडीच लई खास लागायची ती. मग लय छान लागायचं. मग नुसतं तूप ना. वर्किनीचे काम आम्ही असं तिठून तर एडवर खांदायचो असं एवढं खोल खड्ड. आणि माप घेतलं का झालं किती भेटायचे 70 रुपये. हा 7 रुपये भेटायचे 4 रुपये भेटायचे हप्त्याला. हा असे हा आणि हाजरी लावायची. पण मी म्हणतो हं? पहिले दिवस चांगले होते बरं का. चांगले होते. आम्ही कुळदाचे शेंगुळे खायचो लाल ज्वारीच्या भाकरी खायचो मकाच्या सकाळीच उठून राशनला नंबर लावायचा. आता सगळेच आपण सारखेच होतो ना तेव्हा एका मग ठिकाणी. लाल ज्वारीच्या भाकरी पण गोड लागायची कुळदाचे गोड शेंगुळे. हा लय खास. तेच तर लय खाल्लं बाई. पार उडदाच्या भाकरी खाल्या हरभऱ्याच्या भाकरी खाल्या काय सांगा त्या आता. त्या उडदाच्या भाकरी बऱ्या लागल्या पण हरभऱ्याच्या लय उगीर लागल्या. उगीर लागायच्या. पण आम्ही ते हरभरे दळायचो आणि त्याच पिठलं करायचो. काय त्याचंच सांगायचं पिठलं. असं. हा तुम्हाला सांगतो असं 72 सालीच आमच्या एरीचं काम झालं 10 परस. असं. तर नाड्यानं खाली उतरायचो आम्ही बायांवर चढायचो आणि बैलांची माडी हा. तर बाया साकायच्या आम्ही. बरोबर आहे. मग मालमा काढायचो नाड्यानं खाली उतरून वर चढायचो आणि खाली उतरायचो. आणि बरं किती मी काय कामं म्हणतो केले मी काय दुष्काळात. म्हणतो हं? आज काय जेवण केलं? आज जेवण हं? आज काय उपवास होता मग केलं फराळाचं असं. फराळाचं केलं? हा, नाही बा आज मी उपवास. तर मस्त डोबळ्या मिरचीची चटणी होती. अरे वा सगळं चपाती खाली बा एक. मग तर बरं झालं. हा आणि आता संध्याकाळी आहे ना हं. मला 90ची सवय लागली आता. तर संध्याकाळी 90 मारली का मस्त जेवण होत आहे. 90 म्हणजे काय काय राहतंय? 90 म्हणजे ना हं? एवढी दारूची बाटली राहते तिचा अर्धा भाग अशी अरे देवा बारीक- त्याला 90 म्हणत्या का? हा बाय गे मी तर येडीच बाय. पण लय मस्त का आला ती? आराम. नाही 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 झोप. तुम्ही प्या बाई मस्त म्हणल्यावर मग काय मग असं. म्हणजे कसं माहितीये का हा हा माणसाला शिनबाग तर जातो हा हा पण जेवलं कुठं नाही हा. लगेच झोप लागते. अरे वा आणि मग पहिली तर चांगली गोष्ट आहे तुमची. हा झोपाया करता नको कोणाचं ध्यान यायला. मग काय घ्यायचं झोपून मस्त निवंत पोटभर मस्त. जेवायचं झोपून घ्यायचं. आपलं तसंच आहे पोटभर जेवायचं निवंत झोपून घ्यायचं. निवांत झोपून टेन्शनच नाही घ्यायचं. आपलं पुन्हा असं. आलं देवाचं नाव तर घ्यायचं मग काय उठल्यावर मग काय मस्त पैकी जीवन जगायचं.
दुनिया में आए हैं तो लव कर लो, थोड़ा सा जी लो, थोड़ा थोड़ा मर काय? काय लय आरामात बसलो आज. काय करणार आता? काही लिहून होतं लिहून होतं या टायमाला गोड वाटतं हा ना, मस्त वाटतं. झोपून घ्या उन्हात तानाचं काय इकडे. आता झालं म्हणून खरं झालं होतं काय हा काय म्हणतो काही नाही बाबा, आलो लय भेटायची इच्छा झाली जोरात. आता काय काय गळ्यात पेटून पडून भेटतो काय करतो नाही मुका घेतो ना आता. काय मग काय करतो काय मी तुम्ही असं बोलता आता का तुम्हाला भेटायला बी यावं नाही बॉस. काय म्हणतो काय विशेष काही नाही, येत होतं रस्त्याने हं. काकू दिसल्या बसलेलं मला. कुठं असं मैत्रीमध्ये बसते मात्र कोत्राला बसते हा नाही नाही एकटं बसलं त्या ते काय बाबा त्याचं नाव तर नाही लक्षात मला. कोण कोण काही नाव तर नाही सांगता येणार. तो सम्याचा बाप. काय ओ काय एवढं काय झालं तुम्हाला. समज बाप हा काय नॉर्मल आहे ते. शेक्या का शेक्या का हा श्यामेचा माग किती छत्तीचा आकडा आहे दररोज. अहो आजचं थोडी ते हा दररोजच आहे ते. हा, आमचं एवढं वाद आहे आम्ही एकमेकाच्या नजरून नजर पडून देते मी काय म्हणतो वाद कोणाचा आहे. कोणतं तुमचा वाद आहे. हा त्यांचं तर प्रेम आहे, त्यांचं गोड आहे ना. पण कसं काय शक्य का शक्य का आयला म्हणजे असं थोडी तर तुमचं. म्हातारी मी मारू टाकी तरी दिसले का कुठे तुम्हाला मला दिसली ना कुठे हे तिकडं. हो त्याच्या आलं तर काय नाव आहे त्या माणसं ते त्याचं घराचं काम नाही का चालू. मायनात तळपाच्या मस्त कधी गेली मी तुम्हाला सांगते म्हातारी ना एक मिनिट बी घरात राहत नाही म्हातारीचं जाऊन दे एखादं दगड बिगड पाय कशाला त्या साम्याच्या बापाच्या डोक्यात टाकायचं आणि त्या म्हातारीच्या गावात डोक्यात घालता तुम्ही मग तो म्हातारी संघ गप्पा करतोय आपल्या आपल्या म्हातारी संग हा आणि मग तो करतो तुमची म्हातारी त्याचा संघ बसली त्याचं काय. नाही आमची म्हातारी लय शिस्तीत आहे राव म्हणून म्हणते मी आमची म्हातारी जाते कुठं मग एका हाताने टाय वाजते का कधी. अरे तू नको शिकू रे आता मावलं ना माही आयला पत्ता म्हणजे अहो, तुमची बाय घरात राहत नाही तर त्याला कशाला मारायला निघलं तुम्ही काही नाही त्या म्हाताऱ्याला लाकूड पाना वहिनी पाना. आपलं ठेवायचं झाकून अहो तुम्ही काय करू राहिले नाही तो आज मेला मारतो कस काय मरणार आहे साम्याचा तो? म्हातारा मेला म्हणजे मेला 100%. तुमची म्हातारी घरात राहते का आमची तुमच्या म्हातारीला बोलायचं ना नाही 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 अहो मी म्हणतो एक मिनिट, हा. तुमच्या म्हातारीची चुकी नसती आमची म्हातारी चुकतच नाही तर नसती नाही चूक म्हातारी घरात राहत काऊन नाही मग नाही. हा मग कावा घरात बसत नाही कावा दररोज भेटतात तुम्ही? तिला घरात गारमाटाचा फॅन बंद पडला म्हणून ती बाहेर जाते बसायला मग वरंडात बसायला काय प्रॉब्लेम आहे. म्हातारी माहितीये का नवनं माझे लोक घरात येत नाही आहे. तेव्हा आलेच येते घरात अरे माय म्हातारी पुढे बसू पण त्याचा बाप का मा म्हातारी बसून बसला त्याचा बाप का मग तुमच्या म्हातारीला उठायला काय प्रॉब्लेम आहे. हा? तुमच्या म्हातारी उठू शकत नाही का. नाही नाही त्याला कांचा मास होतो ना नाही तुमची म्हातारी जर हे राहिले खानदानी राहिली असते ना उठून गेली असती का नको बाबा बसायला. मग म्हातारी दुश्मनाजवळ काम बसते हा काम बसते म्हातारी आता दुश्मनाजवळ साम्या मेला त्याचा बाप मेला मारतो अहो दुश्मन नाही वहिनी प्रेम आहे ते प्रेम. हा, काय हा काय म्हणतो यायला अजून बी या माणसाला कळत नाही. मी म्हणतो दररोज कोणी बसणार आहे का गप्पा मारत एकटे दोघं. तुम्ही रोज पाहिजे का ताईला हा मग दररोजचं काम आहे माझं. आज आहे ना पाहिलं उद्या गावातले लोक पाहिजे तर काय म्हणतील देवा 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 चल डायरेक्ट साम्याच्या घरी चल पुढं साम्याच्या घरी चल तू समय पण नाही हा साम्याच्या घरी चल हाय वाटतं बरं का. असेल जा. वहीन जे वहीन ते वहीन गेले गेले स्वामीचे दगड टाकत आपलं होते नाही धडण दुसऱ्याला नाव ठेवायला निघले चाल चाल हा म्हातारीचं वय तरी तू कार्यक्रम चाल ग चाल पहिले ना जाण तुम्ही ते म्हातारी गेली बिली पळून मग. हम्म. चला. उद्या काय निघा लग्न रे. वाढलं तर चला चला म्हणे मी काय काय रे माता इडते अरे पण काय झालं काय झालं काय झालं काय केलं तुझं? सगळं माहिती असून का मी काय केलं 2 मिनिट अरे बा पोट दुखलं वाघाच्या गच्ची तू सोड वाघाच्या पिंजऱ्यामध्ये उंदरांना प्रवेश केला नाही का काय केलं माहिती मी तुम्हाला काय बोललो का मला नाही बोलले तुम्ही मला म्हातारीला तर नांदी लावलं ना तुम्ही म्हातारीला मी काय लादी लावेल उद्या माय मात्र कमी झालं तर कोणतं नाव घेते कोणतं नाव पण घेते मी काय केलं शिरपतराव मी काय केलं तुमच्या म्हातारीला काय केलं म्हणजे हा? हा? म्हणजे तू जाकट टाकतो का अरे बाबा मग ते गाव आमच्या नावावर थुकल पण वहिनी झालं काय अशी दुश्मनी काढली का आमच्यासोबत अशी दुश्मनी मी काय नाही केलं तुमच्या म्हातारीला शिरपतराव काय झालं उद्या मा मात्र जर दिवस गेले तर तू त्याचं तू कोणतं नाव घे म्हातारीला दिवस गेले हा माझं मात्र वारू किती वेळ झाली अहो शिरपतराव का माझी इज्जत जाईल माझी बायको डिलिव्हरीला जायले तरी म्हणलं माय माय मात्र घरी का थांबत नाही का थांबत नाही ना इकडे नाही येत ना बाबा नाही येत तुला सांगू वहिनी आवरा याला शिरपतराव आवरा म्हातारीला म्हाताऱ्याला
शिरपत्र चांगले चांगले बरं शिरपत्र ते असं मान ऐका, शिरपत्र चांगले बरं का असं शिरपत्र असं चांगले तो खून पाडी मी खून होय नाही आवरो मी तो दोघांचा खून पाडीन दोघांच कोणाचं तुझ्या बापाचा मी तो आहे मी मा बापान काय केलं तुम्ही दुश्मनी काढली. हा? आमच्या काय केलं दादानं बरं तुमचं आणि आमचं छत्तीस आकडे आहे का नाही अरे बाबा मी तुझ्या समोर आलो तरी मी तुझ्याशी बोलत नाही शिरपतराव. एकमेक तुझ्या लग्नात आलो का नाही आला मी बी तुझ्या काही कार्यक्रम हा? आलो का तू म्हातारी वारली आलो का मी मौतीला नाही हा मग बाबा बंदी मी तो सुतक धरलं का नाही हा धरलं मग तू हा मात्र मा मात्र काढणार अरे बाबा शिरपतराव मला माहितीच नाही हा? मला माहितीच नाही काय आता- चालू आहे. बदला घेणं तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. तुम्हीच म्हाताऱ्याला लावून दिलंय. बघा आता आहे ना याय ना म्हाताऱ्याला आता लावून हिची रेस केली ना म्हातारीची रेस करतो आता. म्हातारं आहे ना लय दिवसापासून घरीच थांबत नाही हा तुम्ही. हा जातो म्हणे मी मंदिरात आमची जातो म्हणे म्हातारी जसं तोंड होती तशी गावात जाऊन बसती माहितीये का तुम्हाला? आ? त्या नाही ना कुठे बाजी त्यानं आमची म्हातारी नादी लावली लय दिवसापासून ते आता मला सांगितलंय एक जण ना शिरपतराव तू आला मला कमीत कमी विचारायचं काय तर तू आला आणि गाबा बुक्यावर राहिला मा पोट दुखू राहिलं अरे तू आता नाही पण तू बापाच्या मुंडकं पाहिजे येणार आहे. का बरं हा या बाई शिरपतराव चांगले बरं का बरं उद्या मा मात्र काय कमी झालं मा बापान बळजबरी केली का तुमच्या म्हातारीला कोणची हा? तू तो बरोबर एक ठिकाणी तो म्हण रोज गप्पा करते आपलं छत्तीचा आकडा आहे ना गावानं सांगितलंय आम्हाला. छत्तीचा आकडा आहे ना हाय शेतीचा आकडा पण त्यांचं जमत आलं, जमू द्या त्या ना. म्हातारीला माहिती मात्र ते गावामध्ये गप्पा करायला अरे पण त्यांचं चांगलं आहे ना बाबा कोणतं चांगलं आपली दुश्मनी आपण नाही, नाही नाही. पण त्यांचं चांगलं आहे ना जुने समज चांगले त्यांचे मला कसं काय गप्पा म्हणजे त्यांचे समज आहे का पाय 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 समज आहे त्यांचे? समज आहे समज समज म्हणजे यायला- यायला माहिती अरे सगळं. तसं नाही बाबा भाऊबंदकी शेवटी हा? चाल 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 चला, चला. तू म्हातारी- हाय कुठं मला सांग तसं मी बी येतो. आहे आहे तिकडं साईडला काय ते भाऊ, तू माझ्या दादाला मारू नको बरं का? हा नव्या घर आमचं घर चालू का हा. पण तुझ्या मात्र कायच काम आहे तिथे आमचं काम म्हातारी काहून येते आमच्या कामावर जाऊन? तसं नाही का ऐ शिरपतराव अरे काय खायला तू माझ्या काय माग लागू राहिलं नाही नाही तुझ्या बाबा डोक्यात टाकायची अरे नाही रे बाबा नाही नाही चालू ऐ, कसं घेता का तुम्ही? ऐ शिरपतराव ऐक रे. चला वहिनी, ना हो वहिनी, तुम्ही, चला. सांगा ना तुम्ही त्याला नाही, तुम्ही चला हा पुढे चला. या लवकर. खायला काय वैताग झाला बा जत्रेला जायचंय का यंदा मला आता 2 वर्ष माहिती काला 2 वर्ष कानू जाऊ जत्रेला नाही बा माल नाही मी ना हं. ठरवील मग नंतर आता नाही नंतर पण तर आता दिंडी त्या आता हा दोंड्याचा महिना संपला का लगेच दिंडी निघणार आहे आमच्या पोरं नाही पाठवणार नाही का बरं म्हातारी होती काय येवायला काय करते ते मग नाही म्हणजे जाऊ ना आपण दर साल संगत जातोय हं? त्यामुळे दर साल कसे काय पाठीत होते खोटे आहे का हा? खोटे आहे अरे पण मग ते बसेल ना ऐ, शिरपतराव नाही खोटे आहे काय झालं काय खोटे आहे का झालं काय दादा उठा मारू नाही तुम्हाला का बरं मारी हा? आम्ही का नाही हो शिरपतराव हे चुकीचं आहे बरं का शिरपतराव चुकीचं आहे बरं शिरपतराव चुकीचं आहे शिरपतराव चुकीचं आहे अरे नाही माझं ऐक माझं ऐक नाही शिरपतराव या शिरपतराव मी टाकेल बरं का माझं आता ऐक या बाय काय झालं झालंय काय तुला तुला झालंय काय नाही केलं रे काय बोलत नाही केलं? बसलो एवढं फक्त आपल्या काम त्याचं काय काम आहे नाही काय काम आहे अरे पण बसलोय आम्ही गप्पा तुझं काय काम आहे आपलं शेतीचा आकडा आहे ना तुझ्या पर्यंत माझ्या शेतीचा आकडा आहे तुमचं मग आपलं आहे ना शिरपतराव म्हातारी बस काय बोलतो ते तू काय बोलतो ते? तुझ्या म्हातारीला टीचर मी काय म्हणलो काय तुम्ही दुश्मनासकट गप्पा मारत बसले का? पण त्या गावातले म्हातारे मेले होते का? आ? हेच म्हातारे. अहो वहिनी त्यांची दुश्मन नाही ना पण आम्ही पण कोणाची कुठची तुला तुझ्या माणसामध्ये गप्पा मारायची ना बाहेरमध्ये गप्पा मारायचं ते शोभलं असतं अरे भाऊ अरे तुमचा जन्म नव्हता तेव्हापासून आम्ही गप्पा मारतोय ना एक चाकू ठिकाणी इकडे वा तिकडे पडशील इकडे वा बर का तुझी बायको वाढली त्याने सुतक धरलं नव्हतं का तुमचं तोंड पाहत नाही आणि तू कसं काय मामा तसं अरे नको करू. शिरपतराव त्यांनी जुने काम करले सोबत त्यांचा लय परिचय आहे जुना काम करेल हे भाऊ हा? बर का तर सालापासून मग हा तू फक्त एक कंडी भेट नाही काय करशील अरे भाऊ तुमचा जन्म काय नव्हता करशील एखादी तेव्हापासून म्हणजे त्या जीवाची आहे. घेऊन तू हात लावून दाखव आता काय करशील? मी काय नाही बोललो इतकं तू कसं- आता नाही पांघरून राखतो तू, पांघरून राखतो. पांघरून काय पांघरून टाकायचं राखतो बापो. नाही काय चुकीचं काम केलं काय काम आहे आमच्याकडे बसेल ना फक्त काय समज आहे बसायची हा? आम्ही सांगा काका तुम्ही तुमच्याकडे हागायला येतो का करेल काय हा? आम्ही त्याच्या वावर हागायला तरी जातो का हागायला नको पण तो हागायला आले तर लाकूड नाही घालणार का आम्ही येतो हा. का? माहिती याचं. हागायला येतो का म्हणजे जाऊ आपल्या आपल्या घरात अरे हागावं. भाऊ बरं का आमची जुनी दोस्तानी आम्ही लहान दोस्त आहे. अरे ओळख पाळक दोस्ते मग ओळख पाळक आमच्या हे सगळं तुमच्यामुळे होऊ राहिलं. दादा ओळख पाळक म्हणा ना हा ओळख पाळकन ते दोस्त काय थांबा आम्ही तुम्ही एक म्हातारे संग गप्पा मारायला तू येतात जाणार तुम्ही. तर तू. एकच आम्हाला तू जाणार बसल्यावर तर काय तू. होतं? तो
तर तुला आहे ना 10 दिवसाला तुला इथं दावत पाडायला लावला सर. नाही 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 शिरपतराव हात नाही लावा तोंडाने काय बोलायचं ते बोलायचं मी जेल बघीन जेल हा, तुला करता. जेल बघीन. तर तू ना वाटेत लावून टाकीन. हा अरे न करता काला बरं मात्या हा? हा? आम्ही काय करतोय काय तुला याचं काय काम आहे? बरं ती याला दुसरं मंदिर नाही का बसायला का आमच्या घरापाशी येऊन बसतो हा? आपण जाऊ दे आहे त्यांचा परिचय ओळख आहे मी तुम्हाला बरं, भाऊ बनते ना आपण माझ्या म्हातारीपाशी बोलताना मला आवडायचंच नाही आवडायचं पण आम्ही दुसरं काय बोलतीस नाही, तुला नाही- सरपंचाचं बोलतो आपण तो परपंच गेला चुलीत मग. परपंच नाही तो बाहेरमध्ये गप्पा करायचा आणि तो माणसामध्ये गप्पा करायचा तू मग दोघंच का बस निवत रोज रोज अरे आम्ही निकामी झालोय आता निकामी झाले का हा निकामी झाले तर मग तुम्ही जा बरं आता तुमचं आम्ही काय काम आम्ही जाणारच आहे तू तुझ्या म्हणण्यावर नाहीये हा. पण हाय तर ऐ, बसतोय. ऐ, माझं काय मत आहे बोलल्याने काय होत नाही वय झालं त्यांचं वाला आता माल नाही हा. पटत माल नाही पटत तुला नाही पटत मग काय अरे तुझ्याला मलाच कपटी येईल माझ्या मते संग बोलताना कोणी मला आवडत नाही कपटी काकू काय आहे असं याचं मन असं तुझ्याला मलाच कपटी येईल पिपटी म्हणून तुला सांगतो हे बघ हा घरी राखून या बाय नाही नाही माणूस त्या कपटी टाकून होतं का? लावून एवढं द्या काय घरी. एवढं? एवढं डोक्यात लागलं टाकायचं, फटकं मग आता या बाय. तिचं लग्न झालंय आपण भाऊ बंद आहे आज भांडू गेले उडत माय बाबा म्हणते गेले उडत असं गेले उडत माझला काय वाद लागत हा मग आम्ही कुठं भांडलो तुम्ही भांडा ते आम्ही भांडलो तिची बायको मिल मी सुद्धा घरी ऐ, शिरपतराव मी तुला काय बोललो तुला काय बोललो होतो घरी त्यांचं काय व्हायला आहे का आपलं भांडण आहे ना भांडण तुमचं त्यांना आहे कशाला ना, मध्ये तुम्ही बोलून राहिला आम्ही 72 सालापासून तुला एकत्र काम सांगतो म्हातारी ना महिनाभर कोंडून टाक घरामध्ये आता तिला सगळं घराची व्यवस्था कर बाहेर लोकांना द्यायची नाही ते कोंडा नाही तर काय करा ओपून टाक भाऊ कोणला नाही तर तू ये फक्त बर का तू ये फक्त मग तू ती म्हातारी ओपून टाक कोणला या बाय आमच्याकडे दारापाशी याचं काही काम नाही बरं दादा तुम्ही कधी गेले त्यांच्या दारात मला काय घेणं पडलं तिकडे काम जायचे चालू आहे, काम कोण चालू आहे? अरे पण इकडे का तू रावटी अजून राहिला कुठं आले जागा तर बाई आहे ना जागा आहे ना मग जागाच काय आम्हाला झाली कुठं जा तुम्ही तुम्हाला कुठं गप्पा करायचा मंदिरात जावं गप्पा करायला बाय गप्पा करीत असतो अरे कुठे तरी गप्पा करायच्याच आहेत ना काय होतं भाऊ तू काय येड्यावानी करतो मग? अरे लहानपणापासून आमची दोस्ती जसं मग? लग्न झालं- ओय, अरे अरे शिरपतराव अरे आईला कोणी मारतं काय आईला काय नाला एक माणूस आहे रे तू डोक्यात किडे पडेल आहेत मग का आता आईने जन्म दिला ते आईला मारून राहिला मी नाही म्हणतो ते ऐक अरे मला तो मारलं तर तो पार तुला मारणारच आहे परंपरा चालणार मग मी पोरेच काढणार नाही नाही हा, नाही तू परत असाच राहशील मी पती कोणतं 7-8 पुरी गाडी पोरं काढणार हा. नाही. असं थोडीच आहे. मी लढीचीच आहे. 7-8 जावं येतील तुला मग? लाकडं उजरून. जाऊ दे बसवतील गोड्या मग नाही नाही घरी मात्र 7-8 झाड लाकडं घाल पुढं का ते टाकू एखादी चला आता घरी काय चल बाई, चल. इकडे कुठे चालले आता तुमच्या घरी जाणे इकडे कुठे चालले नाही तर- हा? चल या, चल. पाहुणे काही नाही, ते जगं. बघा पाहतो तुझ्या या बाई शिरपतराव मी तुला सांगू राहिले शिस्तीमध्ये पाहुण्याची शिरप्या वाघाच्या वाड्यात उंदीर घुसला नाही का हे बघ हा. आम्ही आहे ना आमच्या शरीराला बाद नाही तेव्हा अशा तुझ्यासारख्या गोबडांना आम्ही कधी भेट नाही माझा बाप आहे ना उंदीर नाही बरं का वाघ आहे वाघ हा, वाघ हा खड्या वाघ, खड्या वाघ. बर का लय नको शिष्टाई करू माझं नको लय बरं मी काय म्हणतो दादा अहो, काय बसायचं काय म्हणतो तुम्हाला अरे बाबा आता नाही तर आम्ही बिनकामी नाही माणसं बसतोय गप्पा अहो, करीत. ठीक आहे पण ते लई ना त्याच्या पोटात लय काळा ना हा आता किती काळ असं ते जन्मालाच रायवाळी येईल आयला पण मग आता झाले वादशीच भानगडी अहो ते आले माझ्या 2 भरले तिने घरी हा मग अहो ते कसं तरी शांत केलं मी त्याला नालायक आहे ते चला चला घरी चला आता आता आहे ना हं? बसत जा आपण चोरून लपून बोलत जा नाही काय चोरून लपून नाही ती कुठं आपल्याला गुळ खोबरं देते मी तिला गुळ हा मग खोबरं पण जा द्या, मला नाही आवडत माणसं तोडायला मला आवडत नाही चला चल इकडून या पडशाल हा.